नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी साधी, सोपी, कमीत कमी साहित्यामध्ये बनून तयार होणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी मेथीची रस्सा भाजी बनवणार आहोत. अगदी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फटाफट 5 मिनिटात बनून तयार होते आणि खायलाही अगदी टेस्टी स्वादिष्ट लागते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आता त्यासाठी येथे मेथीची कोवळी अर्धी जुडी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता भाजी कोवळी असल्यामुळे मी थोडेसे याचे देठ सुद्धा येथे घेतलेले आहे. याच्यामुळे व्यवस्थित अशी टेस्ट भाजीमध्ये उतरते. आता हिला आपण 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. आता स्वच्छ धुवून घेतलं की हे पाणी आपण साईडला ठेवून देऊया. आता इथे अर्धी वाटी शेंगदाणे, 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा जिरे आपल्याला मसाल्यासाठी लागणार आहे. आता हे सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून काढून घेऊया. आता याचं थोडंसं पाणी टाकून याची आपल्याला फाईन पेस्ट तयार करायची आहे. आता भाजीसाठीचा मसाला आपला झटपट बनवून तयार झालेला आहे. एका साईडला कढई गरम करून घ्यायची आहे. त्यामध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेऊया. आता तेल आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आपल्याला बारीक कट करून यामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे. आता छान याचा सुगंध सुटेपर्यंत आपण हा लसूण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. लसूण फ्राय झाला की त्याचमध्ये पुन्हा 1 चमचा आपण जिरे टाकून घ्यायचे आहे आणि जिरेची सुद्धा व्यवस्थित अशी फोडणी याला देऊन घ्यायची आहे. आता जिरे तडतडलेले आहेत आणि फोडणी आपली छान बसलेली आहे. तर या स्टेजला आपण धुवून घेतलेली मेथी यामध्ये टाकून घेऊया आणि 1-2 मिनिटासाठी फक्त हिला छान असं यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता मेथी फ्राय करत असताना गॅस आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचा आहे. हे बघा, एकदम अशी मेथी आपली छान फ्राय झालेली आहे. मेथीचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे. आता लगेचच तयार करून घेतलेला भाजीचा मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. फारही कष्ट न घेता अगदी मिनिटात ही भाजी बनून तयार होते आणि भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत अतिशय टेस्टी अशी लागते. घाईच्या कामाच्या वेळेस सुद्धा आपण गडबडीत अगदी झटपट ही भाजी बनवून तयार करू शकतो. आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आज आपण 4 ते 5 व्यक्तींसाठी ही भाजी केलेली आहे, त्यामुळे अर्धीच जुडी आपण ह्याची निवडून घेतलेली आहे आणि येथे 1 ते 1.5 ग्लास पाणी मी या भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे. याला छान अशा 2 ते 3 उकळ्या घ्यायच्या आहे. आपण अगोदरच ही भाजी व्यवस्थित अशी फ्राय केल्यामुळे फारही हिला शिजवून घेण्याची किंवा फारही वेळ उकळू देण्याची ह्याला गरज पडत नाही. हे बघा, 2 ते 3 उकळ्या आलेल्या आहे आणि आपली ही मेथीची पातळ रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे. आपण बघू शकतात अगदी झटपट आणि इन्स्टंट अशी ही भाजी तयार होते. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि टेस्टी अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.